शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवणार आहोत आपण. त्याकरता लागणारं साहित्य: कांदा, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक कढीपत्ता घेतलेला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, अद्रक लसूण कोथिंबीरची 1 चमचा पेस्ट घेतलेली आहे, कांदा खोबरं लसणाचा 1 चमचा मसाला घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट वाटून घेतलेला आहे. बारीक मीडियम 2 टोमॅटो वाटून घेतलेले आहे आणि शेवग्याच्या शेंगा उत्तम रीतीने वरची साल काढून ते कापून घेऊन पाण्यात ठेवले आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे. तेल तुम्हाला कितपत टाकायचे, 1 पळी 1.5 पळी तुमच्या मनावर आहे. आपण प्रोसेस पाहूया. कढई तापलेली आहे. मी 2 पळी तेल असं टाकून घेतलेले आहे. तेल तापलेले आहे. आता कांदा टाकायचा. कांदा आणि कढीपत्ता दोन्ही मिळून कांदा गुलढर रंगाचा झाला की आपण मसाले टाकूया. गुलढर रंगावर झालेला आहे. कांदा खोबरं लसणाचा 1 चमचा मसाला होता ते टाकून घेऊयात. अद्रक कोथिंबीरची पेस्ट पण टाकून घेऊयात आणि उत्तम हलवूयात. मसाला उत्तम रीतीने परतवला जाईल. त्यानंतर थोडीशी पाव चमचा हळद होते, जास्त हळद टाकू नका. आणि मग आपण टमाटे जे मिक्सरला 2 वाटून घेतले होते ते टाकूया. शेंगाचा कूट टाकून घेऊया. शेंगा पाणी निथळून व्यवस्थित टाकून घेऊया. सर्व एकत्र केल्यानंतर गरम पाणी आहे, तुम्हाला कितपत घालायचे ते टाकून घेऊया. थोडं गरम पाणी केलंय तरी येण्यासाठी म्हणून. तरी हवे असल्यास तुम्ही गरम पाण्याचा वापर भाजीला म्हणजे आमटी करण्यास वापरावे. आपण गरम पाणी टाकून घेतले होते. आपल्याला कितपत पाहिजे, पातळ मीडियम ते आपल्यावर आहे आणि त्याप्रमाणे पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि याला 10 मिनिटे बारीक गॅसवर शिजवून घेऊया. शेवग्याची आमटी तयार झाली आहे. शेवगा सुंदर रीतीने शिजून छान झाला आहे. वास पण छान येत आहे. आपण सर्व करून घेऊया. शेवग्याची आमटी आपण सर्व केलेली आहे. मस्त खा, स्वस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.